डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावचे भूषण आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ अभियंता राजेंद्र रहाणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग या पदावरून नुकतीच सेवानिवृत्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा कृतज्ञता आणि सेवापूर्ती गौरव सोहळा चंदनापुरीच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व विद्यालयांचे शिक्षणप्रेमी मार्गदर्शक यांच्या वतीनं आयोजित केला गेला. या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला पद्मश्री राहीबाई पोपेरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांचा सपत्नीक गौरव केला गेला. राजेंद्र रहाणे यांची सप्टेंबर 2024 मध्ये मुंबई प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. राजेंद्र रहाणे हे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलंय. त्यांनी संगमनेर, नाशिक आणि मंत्रालय मुंबई इथं महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. नाशिक पुणे महामार्ग आणि जलजीवन मिशनच्या कामांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिलंय. चंदनापुरी गावचा विशेष अभिमान असलेले राजेंद्र रहाणे हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या शाळेसाठी भरीव असं योगदान त्यांनी दिलंय, अशी माहिती माजी प्राचार्य MM फटांगरे यांनी प्रास्ताविकातून दिली. सर्वसामान्य माणसांची काय गरज आहे, काय व्यथा आहे याची नाडी साहेबांनी ओळखली आणि खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणाल की आता तुम्ही तुमच्या विद्यालयाचं, तुम्ही तुमच्या संस्थेचं गुणगान गातात, परंतु जी क्रमप्राप्त आहे याचं कारणच आहे की राजेंद्र रहाणे साहेब यांचा परिचय देत असताना तुम्हाला सर्वांना परिचय आहेच, परंतु त्यांचं प्राथमिक शिक्षण झोळे या गावी झालं. त्यांचं माध्यमिक शिक्षण आमच्या संस्थेच्या चंद्रेश्वर विद्यालयामध्ये झालं. आणि याचं एकमेव कारण असं आहे की रहाणे साहेब हे ना झोळ्याचे ना चंदनापुरीचे. रहाणे साहेब आहेत संगमनेरच्या रहाणे माळ्यातले. कुठले आहेत? संगमनेरचा रहाणे माळा. त्यांचे वडील सावळेराव गुरुजी, जे सागर गुरुजी या नावानं प्रसिद्ध आहे. पूर्वी शिक्षक ज्या गावी बदली झाली त्या गावी जाऊन राहत होते आणि म्हणून राजेंद्र साहेब आपल्याला मिळाले. डोळ्यांनी सत्कार केला. त्यांचं बालपण तिथे गेलं. माध्यमिक शिक्षण त्यांनी चंदनापुरीमध्ये केलं. त्यांचा आज चंदनापुरीमध्ये सत्कार होतो. आणि का होतोय? तर त्यासाठी मला या संस्थेची थोडीशी पार्श्वभूमी सांगावी लागेल. या संस्थेच्या स्थापनेला 56 वर्ष झाली. सन 1970 साली जनता शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था चंदनापुरी येथे कैलासवासी पर्वतराव रहाणे यांच्या नेतृत्वाने, त्यांच्या सहकार्याने ही सुरू केली. ही जुने सहकारी की ज्यांना 56 वर्षापूर्वी वाटलं कसं की ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, उच्च शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे, म्हणून अशी जे आदर्श संस्था चालक कमी शिकलेले होते. नाना सुद्धा कमी शिकलेले. नानांनी शिक्षक गोळा केले, गावातील काही ग्रामस्थ गोळा केले आणि ही संस्था स्थापन केली. यावेळी जनता शिक्षण प्रसारक मंडळ चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चंदनापुरी, देवगड विद्यालय हिवरगाव पावसा, मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर, निझर्णेश्वर विद्यालय कोकणगाव, त्याचबरोबर सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे आणि त्यांच्या पत्नी
यांचा सेवापूर्ती निमित्तानं गौरव केला गेला. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीही राजेंद्र रहाणे यांनी आपल्याला मोठी मदत केली आहे. त्यांच्या हातून पुढेही समाजाची सेवा घडावी अशा शुभेच्छा दिल्यात. तर राणे साहेबांना आज एक सेवानिवृत्त होतात आणि त्यांचं सेवानिवृत्त जरी झाले तरी त्यांचं समाजसेवा अशी समाजामध्ये चांगले काम अजूनही पुढं त्यांच्या हाताने चालू राहावं, अजूनही पुढं त्यांना समाजासाठी काहीतरी सेवा करायला भेटो अशी मी माझ्या कोंढवणे गावाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मला जास्त आज बोलायचं होतं पण मला 9 वाजता नेवाशाला पोहोचायचं होतं. नाही विचारलं तर 11 वाजले. मग आता काय होतं सांगता पण येत नाही. तर खरोखर त्यांच्या माझ्या गावाच्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते का त्यांचं पुढचं काम सुद्धा न थांबता असं चालू राहो. आणि माझ्या वतीने एक साठे साहेबांना पण यायचं होतं इथं हे सेवानिवृत्ताच्या निमित्ताने, पण आता ते गुजरातला असल्यामुळं त्यांच्या शुभेच्छा मीच देते का साहेबांचं काम घरात न थांबता त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांच्या घरचं कुटुंब घेऊन आणि अजून समाजाचं काम पुढे गेलं पाहिजे आणि अजून समाजामध्ये त्यांचं अजूनही नाव लवचिक झालं पाहिजे अशी साठे साहेबांच्या वतीनं मी शुभेच्छा देते. भविष्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्याला काम करायचे. जीवनामध्ये एवढ्या मोठ्या पदावर काम करताना मी प्रथम कार्यकर्ता, त्यानंतर शिक्षक आणि त्यानंतर अधिकारी ही त्रिसूत्री बरोबर ठेवून काम केलंय. भविष्यात विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनी दिली आहे. मागच्या बेंचवर बसलेला सुद्धा विद्यार्थी जो आहे, जो ज्याला आज मी म्हणेन की ड आहे, जो नापास होतो, तो सुद्धा जो फर्स्ट आलेला विद्यार्थी आहे त्याच्या बरोबरीने तो आला पाहिजे. अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे. त्यातून दिव्य भव्य असं काम या ठिकाणी करायचं आहे. मला बरेच जण म्हणतात की साहेब तुम्ही PMRDA ला या, MSRDC ला या. काही जणांनी त्यांच्या कार्यालयात लीगल ॲडवायझर, टेक्निकल ॲडवायझर म्हणून मागणी केली आहे. 5-6 ठिकाणी मागणी केली आहे. परंतु मी सांगितलंय आता की मला माझ्या आवडीचं काम करायचं आहे, मला माझ्या शिक्षकांमध्ये पुन्हा जायचं आहे, मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा जायचं आहे आणि समाज घडवायचं काम मला करायचं आहे. अतिशय विराट चित्र आज समाजामध्ये दिसत आहे. माणुसकी नावाची चीज राहिली आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये अनरेस्ट झालेला आहे. माणुसकीचा जो प्रकार आहे तो अतिशय लयाला चाललेला आहे आणि जीवन काय असतं हे सगळं सांगणं या तरुण मुलांना सांगणं फार आवश्यक झालेलं आहे. या तरुण मुलांना जे 18 वर्षापर्यंतचे आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे. यांना सांगितलं तरच ओळखतं. 18 नंतरच्या माणसांना काहीच ओळख नाही. आपला कदाचित अनुभव काय असेल मला माहित नाही, परंतु एकदा का मुलं 18 वर्षाच्या पुढे गेली आणि जर त्यांना आपण ह्या जर गोष्टी काही सांगितल्या नाही तर मात्र ती जी मंडळी आहे ती काय फारशी आपल्याला देशासाठी फार हितकारक आहे असं काही दिसून येत नाही. म्हणून या विद्यार्थ्यांची ठाम भावना तयार करायची आहे की आयुष्यामध्ये त्यांना काय करायचं आहे, आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे आणि शेवटी यश म्हणजे काय याची व्याख्या त्यांना आताच जाणीव करून द्यायची आहे. मला ती जाणीव आदरणीय फटांगरे सरांनी करून दिली, ती जाणीव आम्हाला गोवंदे सरांनी करून दिली, ती जाणीव आम्हाला स्वर्गीय जाधव सरांनी करून दिली. ती त्यावेळेस जे काय आलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये जे घुसलं ते मी त्याचं आजपर्यंत पालन करत आलो. म्हणून आज इथपर्यंत या निमित्ताने आव्हान आहे की मी तुमच्या बरोबर आहे. तुमचं सुद्धा आयुष्य अतिशय सुखदायी कल्याणकारी व्हावं यासाठी मी सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून भेटे. फक्त आपल्याला मिळून विद्यार्थ्यांसाठी घटायचं आहे. साहेब मी सुद्धा 12 वर्ष शिक्षकाचं काम केलेलं आहे. जेव्हा मी माझी पहिली नोकरी सोडली त्यावेळेस मी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य होतो आणि एका ग्रामीण भागातल्या संस्थेमधून सलग 3 वर्ष माझे विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी बोर्ड मेरिट देत होते. म्हणजे जरी विद्यार्थी कमी गुणवत्ता जरी असली तर शिक्षकांनी जर ठरवलं तर एखाद्या विद्यार्थ्याला ते कुठेच्या कुठे घेऊ शकतात हे मी स्वतः माझ्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे. म्हणून मला कॉन्फिडन्स आहे की जो विद्यार्थी आज एकदम मागे आहे, बॅकबेंचर आहे, मी सुद्धा बॅकबेंचर होतो. मी सुद्धा माझ्या 7वीला 3 विषय गेलेले होते. फटांगरे सरांना माहिती आहे, गवांदे सरांना माहित आहे. परंतु या लोकांनी ज्या माझ्या डोक्यात जे घुसवलं
आणि ते जे मी आत्मसात केलं त्याच्यामुळे मी राज्याच्या अगदी MPSC परीक्षेच्या टॉपरमध्ये माझं नाव आलं, विद्यापीठामध्ये माझे नाव आले. त्याला कारण एकच आहे की माझा जो डाव्या बाजूचा मेंदू आहे, माझा जो उजव्या बाजूचा मेंदू आहे, या दोघांना त्यांनी एकसारखी वागणूक दिली, एकसारखं पळायला लावलं आणि त्याची परिणिती दोघांची प्लस प्लस परिणिती होऊन यश मिळतं. तुमचा एक जरी मेंदू एका बाजून चालला, दुसरा मेंदू दुसऱ्या बाजून चालला तरी ए वजा बी होतं. तर तसं झालं नाही पाहिजे, ए आणि बी झालं पाहिजे, तरच ते सक्सेस मिळतं. आणि ही गोष्ट आपल्याला घेऊन पुढे जायची आहे. मला वाटतं मी फार बोललोय, मला तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. आणि आता शेकडो मुलांशी बोलण्यापेक्षा मला वेळ मिळेल तसा वर्गवार बोलणार आहे, फेस टू फेस विद्यार्थ्यांशी बोलणार आहे. आणि या संपत्तीतून निश्चितच देशाची मोठी संपत्ती घडवायची अशी प्रेरणा आपल्या उपस्थितीतून मी घेतो. गावाच्या शाळेमध्ये विकासात्मक कामासाठी मुख्य अभियंता राजेंद्र राहणे हे कायम उभे राहिले. सहसा समाजात अधिकारी आपल्या मायभूमीकडे दुर्लक्ष करतो. मात्र राजेंद्र राहणे यांनी स्वतःच्या गावाच्या शाळेसाठी भरीव असं सहकार्य केलंय, असं मनोगत राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केलं. आता इथे साहेबाबद्दल मी ऐकलं, माहिती घेतली, सगळे वक्ते बोलले. त्याच्यामध्ये असं वाटतं की असे लोक पण अशा खात्यात किंवा शासकीय खात्यात आहे हे ऐकून आश्चर्य वाटतं. विशेष आहे ना, कामध्ये कुणी कन्यापुत्र होती जे सातवी कन्याच्या हरी वाटे देवा, त्यांच्या आईवडिलांच्या पोटी असा हिरा जन्माला आला, त्याचा हरेक देवाला होतं, तुम्हाला आम्हाला व्हायचं काही निवड नाही. माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही, पण यांच्या आईवडिलाचं लग्न 36 गुणात झालेलं आहे हा ना. त्याच्यामुळे असं हिरा जन्माला आला. सर्व्हिस करता करता समाजसेवेची किती आवड असावं, किती करावं, त्याला काय मर्यादा आहे. मग रिटायर झाल्यावर मी त्यांची इच्छा आहे की पुढच्या पोरायचं आमचं चांगलं झालं पाहिजे, 5 पोरं तरी आमच्या आई झाले पाहिजे. साहेब तुमच्यासारखे पाठीमागे जर उभे राहिले 5 आणि 500 पोरं आहे शूटिंग गॅरंटीने सांगतो मी. आणि तुम्ही जी पद्धत सांगितली, जी कामाचं तुमचं ध्येय आहे, जे नियोजन आहे, तेच मला अपेक्षित आहे की पोराला काय येतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला काय येते ते त्याला शिकू नका. हे तुम्ही जे सूत्र का 100% बरोबर, त्याच्यातले गुण ओळखायला पाहिजे आणि मग त्याचे गावा उजवं प्लस केलं पाहिजे. नाहीतर त्याचे गाव चांगलं तुमचं उजवं चांगलं, त्याचं पुढे काय होईल, त्याच्या पुढे नाशिकचा गावा होईल. हे खरं नाही. म्हणून मुलाला काय येतं हे जाणलं पाहिजे. अगदी मला खूप आनंद झाला आणि प्रत्येक विषयात सरांनी पण ते बोलले की त्यांना गायन आलं पाहिजे, त्यांना पटवाज आला पाहिजे, त्यांना प्रत्येक क्षेत्रातली कला आली पाहिजे, त्यांच्यातलं ते जाणलं पाहिजे. तर मुलं भविष्यात आपला भारत महासत्ता होऊ शकतो, या देशाचं स्वर्ग होऊ शकतो. तेच आमचे अब्दुल कलाम साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हायला तुमच्यासारख्या लोकांनी जर हातभार लावला तर हे नक्की शक्य का अशक्य काहीच नाही. आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजेंद्र राहणे यांनी काम केलंय. आज त्यांच्या 2ही मुली, 1 मुलगा हे उच्च शिक्षण घेऊन आपापल्या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करतायत. आपल्या कार्यात आपल्या पत्नीचाही मोठा वाटा राहिलाय, असं मनोगत मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यांनी व्यक्त केलं. या सेवापूर्ती समारंभाला संगमनेर शहर आणि तालुक्यातील त्याचबरोबर चंदनापुरी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, 4 चाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि 4 चाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी,
प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.